नमस्कार मित्रांनो, आज आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ येणार आहे तो असणार आहे नागोठणे ब्रिजचा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ स्पेशल अशासाठी असणार आहे की अजूनही नागोठणेचं ब्रिज चालू झालेलं नाही, पण आपण त्या ब्रिजवरून प्रवास केलेला आहे आणि तो प्रवास आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. प्रवास का केलेला आहे की कारण का जेवढं काम झालेलं आहे ज्याच्यावरनं मी प्रवास करू शकत होतो आणि किती काम झालेलं आहे ते नीट ॲक्च्युअल जागेवर जाऊन दाखवायचं होतं, म्हणून मी तिथून गेलो. पण कोणीही त्या ठिकाणावरून जाऊ नका आणि कोणीही त्या ठिकाणावरून प्रवास करू नका, कारण की त्यांच्या कामामध्ये अडथळा होतो. मी जेव्हा गेलो तेव्हासुद्धा गाड्या वगैरे येत होत्या, त्यामुळे मलासुद्धा खूप वेळ थांबायला लागलं. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. पण तुम्ही या ठिकाणावरून प्रवास करू नका. मोठी तर गाडी जाणारच नाही तुमची, छोटी गाडी जरी गेली तरी घेऊन जाऊ नका. तिकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि ते खूप डेंजरसुद्धा आहे, कारण का खास बाजूला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या भिंती वगैरे बांधलेल्या अजून नाही आहेत. त्यामुळं त्या रस्त्याला जाऊ नका. मी फक्त तुम्हाला अपडेट द्यायचा होता, काम किती झालेले त्यासाठी गेलो होतो आणि तेच फक्त सांगतो आहे. सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बाकी की आपण आता नागोठण्याला पोहोचलो होतो. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रवास करून इथपर्यंत आलेलो, त्याच्या पुढेच कंटिन्यू करतो आहे आपण. आणि तसंच पुढे आता इथे पाहू शकता की हा जो ब्रिज आहे त्याचा अंडरपास जो डाव्या साईडला जातो नागोठणे शहरामध्ये. आणि ठीक आहे की आपण सरळ चाललो आहे, कारण का आपल्याला ब्रिज पाहायचं आहे. तर पुढे जाणार आहोत. पुढे ब्रिजचा जिथून स्टार्टिंग पॉईंट आहे तिथून आपण ब्रिजच्या वरती जाणार आहोत. सो ह्या ब्रिजबद्दल थोडंसं सांगतो की या ब्रिजचं कामसुद्धा खूप वर्ष रखडलेलं होतं. आणि मुख्य म्हणजे याच्या ठिकाणी जिथे हे सर्व्हिस रोड चालू करून दिलेला होता, ते सर्व्हिस रोडला जे पेवर ब्लॉक वगैरे असतात, जे सिमेंटचे ठोकळे असतात, ते टाकण्यात आले होते. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे जीव या ठिकाणी या रस्त्याला गेलेले आहेत. अनेक बाईक वगैरे डायरेक्ट स्किड व्हायच्या. जे पेवर ब्लॉक होते त्याच्यावरून किंवा ज्यात गॅप वगैरे पडल्यावर त्यामध्ये अडकून वगैरे अनेक जणांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. या ठिकाणी जीव वगैरे अनेक लोकांचे गेलेले आहेत. सो खूप वाईट वाटतं की अनेक लोकांनी या ठिकाणी जीव घालवलेले आहेत या रस्त्याच्या कामामुळे. पूर्ण मुंबई गोवा महामार्गावर ते जीव गेलेले होते. पण हा खूप जास्त हे झालेला रस्ता, या ठिकाणी खूप जास्त लोकांचे जीव जात होते, कारण का रस्त्याची क्वालिटी खराब होती त्यामुळे. आणि आता हा ब्रिजवरती आपण आलेलो आहोत आणि जो स्टार्टिंग पॉईंट तो तिथे समोर आहे आणि तिकडून इकडे पलीकडे एक दुसरा ब्रिज आहे, त्याचा पण नंतर कधीतरी पाहूयात. पण हा व्हिडिओ पाहतोय आपण की या एका ब्रिजचं. तो आता हा ब्रिज कसं झालेलं आहे ते पाहू शकता. या ठिकाणीपर्यंत सुरक्षा भिंती वगैरे आहेत. तर थोडं पुढे येऊन पाहतोय आपण जो मुख्य ब्रिज आहे, ज्याच्या खालून अंडरपास आहे, त्या ठिकाणची ही परिस्थिती आहे. इकडे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे काम वगैरे आहे ते. या ठिकाणापर्यंत जिथे आपण उभे आहे तिथपर्यंत सिमेंटचा वगैरे झालेला आहे. पलीकडे तुम्ही पाहू शकता, पलीकडे पण सिमेंटचा वगैरे झाला आहे. फक्त मधला जो एक पॅच आहे तिथे भराव वगैरे टाकायचं काम चालू आहे. तिथे JCBने लेवल वगैरे करायच्या सगळ्या गोष्टी वगैरे चालू आहेत. म्हणून हा एवढंच काम राहिलेलं आहे. एवढं झालं, लेवल वगैरे झाले, सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं मधलं. दुसरं म्हणजे साईडच्या सेफ्टी वॉल वगैरे ते झाल्या की हा ब्रिज होऊ शकतो कंप्लीट. तर मग आता आपल्याला जायचं आहे या ब्रिजवरून प्रवास करायचा. चला तर मग जाऊया थोडं पाठी आणि परत फिरून येऊया. पूर्ण ब्रिज दाखवत त्या ब्रिजवरून प्रवास करूया. तर मित्रांनो, की आपण परत पाठीमागं आलेलो आहोत बाईकवर आणि बाईकवरून तर चाललेलो त्या ब्रिजच्या दिशेने. पाहू शकता दोन्ही साईडचे जे रस्ते वगैरे आहेत ते व्यवस्थित झालेले आहेत. फक्त आता मध्ये काय, जे कामासाठी ज्या वस्तू आणलेल्या होत्या त्यांचे थोडे ऑब्स्टॅकल वगैरे आहेत पडलेले. सो तेच आहेत. बाकी काही इकडे काम एवढं जास्त राहिलेलं नाही आहे. 1 महिन्याचं काम इकडं राहिलेलं आहे. पुढचं कामसुद्धा ते सुद्धा 1 महिन्यात जर मनावर घेतलं तर करू शकतात असं आहे. आणि छान हे वाटलं की इकडचे साईडच्या वॉल वगैरे भिंती वगैरे व्यवस्थित झालेल्या आहेत, पेंटिंग वगैरे कळलेले आहे त्यांना. सो जास्त दिवस लागणार नाही आहे त्या कामाला. आणि पुढे तुम्ही पाहू शकता इथं तर JCB काम करत होता. पुढेसुद्धा एक रोलर येतो आहे. या अशा गोष्टी असतात की त्यामुळे आपण त्यांना अडथळा आणतो कामामध्ये. त्या होऊ नयेत म्हणून मी नेहमी सांगतो की अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका, त्या ठिकाणावर प्रवास करू नका. म्हणून मी पण ह्या ठिकाणी थांबतो. अजून पुढून 2 गाड्या येणार आहेत. एक म्हणजे जो लेवल करतो रस्त्याची माती वगैरे टाकल्यानंतर ती, आणि त्या पाठी एक रोलर आहे. सो त्या गाड्या येण्याची पण वाट बघायला लागणार आहे, कारण का दुसरा पलीकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता डायरेक्ट खड्डा आहे. जिथून सर्व्हिस रोड वगैरे तो रस्ता आहे खालच्या साईडला. आणि ह्या साईडला भरा वगैरे पडला आहे, तिथनं सुद्धा आपली गाडी स्लिप वगैरे होऊ शकते. सो आता ह्या 2 गाड्या येण्याची आपल्याला वाट बघावी लागेल. आणि जसं की मागाशी मी सांगत होतो की जो हा नागोठण्याचा रस्ता आहे, हा ब्रिज आहे, त्याचं काम होण्याच्या अगोदर म्हणजे खूप वर्ष रखडलं होतं.
आणि जे फ्लेवर वगैरे टाकले होते त्यावरून अनेक लोकांचे जीव गेले होते आणि अनेक म्हणजे नेहमीच जेव्हा पेपर उघडायचो तेव्हा नागोठण्याची एकतरी बातमी असायचीच कायम. एवढे ॲक्सिडेंट वगैरे इकडे झालेले आहे. सो खूप वाईट वाटतं अशा वेळेला की आपण फक्त विकासाचा विचार करतोय पण अनेक लोकांचे या ठिकाणी जीव गेलेले आहेत. आणि आता एक बरं वाटतंय की हा लवकरच ब्रिजचं काम पूर्ण होऊन ब्रिजसुद्धा चालू होईल आणि पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण होईल असं वाटतंय, कारण का काम खूप झालेलं आहे. थोडंसंच काम आहे ते पावसाळ्याच्या पूर्वी होईल आणि मग लोकांना तेवढा त्रास होणार नाही. यासोबतच जे सर्व्हिस रोडसुद्धा आहेत ते सुद्धा चांगले करायला पाहिजेत, कारण का लोकलची लोकांसाठी ते सर्व्हिस रोड तर वापरायला लागतात. जर तुम्ही बसनी वगैरे येणार असाल तर तुम्हाला म्हणजे ज्या बस वगैरे येतात आतमध्ये, जेव्हा आपण कोकणामध्ये येण्यासाठी नागोठण्याच्या आतमध्ये बस वगैरे जाते, ती सुद्धा या सर्व्हिस रोडवरूनच जाते, कारण का शहरामध्ये जाण्यासाठी सर्व्हिस रोडचाच वापर करावा लागतो. सो ते सर्व्हिस रोड वगैरे सुद्धा चांगले करणे गरजेचे आहेत. आणि बघा आता इथं रोड वगैरे पास झालेला आहे. सो आपण आता पुढे जाऊ शकतो आणि आता खरा हा ब्रिज चालू होणार आहे जिथून अंडरपास आहे म्हणजे नागोठणे शहरामध्ये जाण्यासाठी. तर आपण इकडून पाहू शकतो की उजव्या साईडला डायरेक्ट खड्डा आहे. सो खूप तिकडे रिस्की आहे आणि डाव्या साईडला मातीचा भराव वगैरे लेवल वगैरे करायचं चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इकडचं काम झालेलं आहे जवळजवळ सगळंच. तर पाहू शकता इकडे माणसं वगैरे होते, तर मशिनरी वगैरे खूप होते, म्हणजे 2 रोलर होते आणि एक JCB होता, तिकडे एक JCB काम करत होता. असं काम आहे इकडे चालू व्यवस्थित. सो बरं वाटतं की हा ब्रिज लवकरच चालू होईल नागोठण्याचा. आणि इकडं सुद्धा लेवल वगैरे पाहू शकता कशा प्रकारे झालेले आहे रस्त्याचे, म्हणजे आता फायनलाइज जे काम आहे तेच राहिलेलं आहे इथं करायचं. सो हा रस्ता लवकरच पूर्ण होईल, हा ब्रिज लवकरच पूर्ण होईल आणि खूप मोठा त्रास कमी होईल अनेक जणांचा, जे रेग्युलर इथं प्रवास करतात त्यांचा. पाठी परत एकदा आपण ब्रिज बघतोय कसं काही काम वगैरे झाले आहेत ते. इथलं थोडंसं एक साईडच्या सिमेंटचं वगैरे काम राहिलं आहे, जे सेफ्टी वॉल वगैरे आहेत त्यांचं. आणि चला तर पुढे जाऊयात आपण. ह्या साईडचं कसं सिमेंटचं काम वगैरे झालेलं ते पाहूया. इकडे सुद्धा दोन्ही साईडचे रस्ते वगैरे झालेले आहेत बऱ्यापैकी. आणि बघा रस्त्याची कामं करतात त्यांना कोणत्या अवस्थेत राहावं लागतं. या ठिकाणी त्यांनी झोपडी बांधलेली आहे, कारण का ऊन वगैरे एवढं आहे ना की दुपारी पण त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे की त्यांनासुद्धा किती काम करताना त्रास होत असेल एवढ्या उन्हातून. आणि आता हा रस्ता संपतो ह्या साईडला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, हा ब्रिज कसा वाटला, कधीपर्यंत पूर्ण होईल ते सांगा. आणि आपण आता असेच सरळ जाणार आहोत पुढे डायरेक्ट कोलाडजवळ. आणि कोलाडच्या ब्रिजचा नवीन अपडेट देणार आहोत. लास्ट एकदा व्हिडिओमध्ये अपडेट दिला होता, तसंच पुन्हा एकदा अपडेट देणार आहोत. सो ते पाहणार होतं पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण का ह्याच व्हिडिओमध्ये कवर करत राहिलो तर हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आणि खूप बोरिंगसुद्धा वाटायला लागेल. सो क्विक अपडेट देऊ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, जो येईल उद्या म्हणजेच 21 तारखेला शनिवार.